राजकारणी पण तुम्ही हे करू नका. तुमचं परडं म्हणून पडायसाठी माझे 3,500 वाटोळ होईल. नाही करणार म्हणजे हेच मी शिरसाटला सुद्धा सांगितलं नाही होणार म्हणजे. म्हणलं तुमची वाडाताडी चालली, हे म्हणतो माझ्याकडे, ते म्हणतो माझ्याकडे, ते चाललंय भाजपमध्ये, कोणी चाललं काँग्रेसमध्ये. तुम्ही आमच्या लेकरांचा बघा वाटोळ होईल. नाही होणार म्हणजे. पुन्हा तेच झालं आणि ते बी पत्र माझ्याकडे लागले. जात पडताळणी समितीच्या फाईलचं पत्र ते मेल करत असतात नंतर गेल्या निर्णय त्यांनी निर्णय दिला की हे ज्योती दहीहंडीचं प्रमाणपत्र व्हॅलिड आम्ही देत आहोत. सकाळी रद्द. तुम्ही एवढा मोठा समाज कमून अंगावर घ्यायला लागला त्या शिंदे साहेब वाटोळ करायला लागला. त्याच्यातली एवढीशी सुद्धा कल्पना शिंदे साहेबांना नाही. आणि ही चर्चा झाल्यानंतर सामंत साहेब, मी आम्ही दोघंही साहेबांना बोलतो. साहेबांचा सगळा विषय कानावर घातलाय. त्या दोघांना ज्या काही सूचना द्यायच्या त्याच्यामध्ये तो विषय लोक मायारोच्या बैठकीत होते. जे लोक त्याचे व्यक्ती माहिती ते बैठकीत होते. आपण तो विषय वेगळा बोलू. तो झालेला अर्धन्यायिक. मला काय हे बघा, मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आणि मी दुखवणार नाही. त्याच्यामध्ये पण मी सत्य कधीतरी एकदा म्हणा, समजून घ्या. तुम्ही एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा. तुम्ही आम्हाला नाही 8 लाख प्रमाणपत्र देत नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी, समाजाला नाही खाऊन देत गाडी. बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठी नाही, आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देते. अरे असं होणार नाही दादा. आपण जे निर्णय मग बोडकेची व्हॅलिडिटी झाली रद्द कसं होती? व्हॅलिडिटी म्हणतो मी आता, निर्णयावर नाही बोलतो आता. आपण त्याच्यावर चर्चा करू. त्यामुळे त्या ऍडिशनल कलेक्टर जरी त्याचे अध्यक्ष असले तरी त्यांना न्यायिक अधिकार आहे. त्या बाबतीतली चर्चा आपण ओपन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सरकारची बाजू समजून सांगतो. समजून काय व्हायला लागले समाजात महाराज? सरळ सरळ मेसेज चालला. आता बोडकेची व्हॅलिडिटी झाली भावाची, त्याने ऍडमिशन कुठे घेतलंय? तानाजी सावंत साहेबाच्या कॉलेजवर, ते सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि त्याच्या बहिणीचे रद्द झाले. मेले राहिले पोरं 750 पोरांनी. त्याच्यावर आपण चर्चा करू. ते पण चर्चा आपण करू. नाही, हे दुःख आहे. मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणतो. आता मी एका स्टेपला आलोय. तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, आम्ही आमचं काही करू, आम्ही आमच्या सगळे मराठी भाषा घेऊ, काय अडचण नाही. आमच्या लाश येऊन जा मग तुम्ही, तुम्हाला ज्याला मोठं करायचं काय अडचण नाही. माझं दुःखच काय, तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहावं. कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गठीत केली, त्याला कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शोधल्या राहू, आणि आमचं शोध देण्यात राहू तुम्ही आम्हाला. दादा ते 4 केस पुरतच घडले ना. तुमचं ओबीसीचं 2 एकर आहे ना, त्यातलं 1 गुंठा घेतला आम्ही 2 बापाचे. पण तुमच्या शेजारी आमचं पडे घे, तुम्ही कसं देत नाहीत आम्हाला? आमचा 7-12 चतुर्षी आहे. कोणतं राजकारण खेळतात त्यावर तुम्ही? उलची का मराठीच्या बाजूने बोलवणार राहू? ऐका ना दादा, या 4 केसेस सोडल्या तर आता या महिन्या 15 दिवसातल्या असं झालेलंच नाही ह्याच्या अधिकारी. मी तेच वाचतो. आपण असं मुद्दाम केले आणि जे घडले की नाही, हे मुद्दाम आहे 4 मुद्दाम म्हणून ना म्हणून ते केलं. नाही त्याच्यासाठी तुम्हाला म्हणूनच सांगतो की हा जो मगासपासून मी आकडा वाचतोय ना, या पहिल्या 3 विभागामध्ये 1,20,324 जात प्रमाणपत्रासाठी पडताळणीसाठी अर्ज आले. त्याच्यात 1,04,546 आपण जात पडताळणी दिली, फक्त 30 रिजेक्ट झाले काही अडचणीमुळे, आणि 3,516 हे प्रलंबित आहेत. फक्त 3 विभागात. इकडे पण बाजूची आकडेवारी आहे. पुढच्या 3 विभागामध्ये 2,96,000 अर्ज आले, 2,59,884 लोकांना दिले, 219 फक्त रिजेक्ट झाले, आणि 10,000 पेंडिंग आहेत. ते 10,000 पेंडिंग आहेत ते आपण तातडीनं त्यांना सूचना देऊ शकतो. फक्त आता 4चा जो विषय आहे ना, तो कसा साहेबांनी आता सूचनाचं सांगतो तुम्हाला. विखे पाटील साहेब तुम्ही गेले, सूचना दिल्या प्रमाणपत्र द्या म्हणून. परवाच्याला बीडच्या अधिकाऱ्यांचा फोन आला बुधवारी. ते म्हणजे सरकारने विषय घेतले, सांगितलं आहे ते प्रमाणपत्र देऊ नका. त्याच्यातलं कुळ आणि नात्याला जे लिहिले ना 3 शब्द, तुम्ही कुळ, नात्यातल्या आणि रक्तातल्या नात्यातल्या 2 याच्यात अजिबात द्यायचे हात लावायचा नाही. पुरे पेंडिंग पडले अख्खे बीडचे. म्हणजे हे राज्यात घ्या सगळ्या, आता सोलापूरचे आले तेवढ्या, तिथल्या 7,000 फाईल पेंडिंग आहे. का? गुन्हा दाखल केला अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर. बघा पहिल्यांदा बातमी मिळते तुम्हाला. अधिकाऱ्याने अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला, तू फाईलीवर का द्यायना? तो म्हणतो त्यांनी 700 रुपये राहिले दिले नाही. गुन्हा दाखल केलाय तुमच्या अधिकाऱ्याने, उपआयुक्तांनी, खालच्या त्या समितीच्या अधिकाऱ्याकडे, तो बी उपआयुक्तच आहे. काय तुमच्याच गुन्हे दाखल करायला लागत आमच्या प्रमाणपत्रासाठी?
सोलापूरला हा कोणतरी पारदर्शक अधिकारी असेल, त्याला वाटलं असेल देऊन टाका नोंदी आता सोलापूरच्या. काय हाल आहे ती. हे खरंच ना, तुमचा मला हात लावलेला पावाडा खरंच आवाडा ही येळच आणली मराठ्यावर. नाही नाही खरं आहे लाड भाऊ, हे चुकीचं नाहीये. समाजाचे रक्त जेव्हा जाणीन ना तेव्हा आयुष्यात कधीच अपेक्षा होणार नाही. दादा, अधिकाऱ्यांनी लांब अधिकारावर प्रवास बोलतात. करून आले. लांब प्रवास नाही करून आले नाही, त्यानंतर रात्री डोकंच चला नाही याच्यात. रात्री त्यांना उशिरा वाटलं आले. ह्या लापड्यात उगाच पडलो मी. पहाटे इथं आले लोक. मी तुम्हाला बसणार नाही होऊन देणार. तुम्ही तेवढी मरमर केली तेवढी बस झाली आमच्या. मी त्यांच्याकडे पाहू दे, मी पाठवून देतो व्हॉट्सअपला. पुन्हा एकदा त्याची काय अडचण नाही. पुणे ग्रामीणला पुणे शहरला आहे, सोलापूर शहरला आहे. सोलापूर शहरला आहे, सदर बाजार पोलीस स्टेशनला आहे. इथून सांगितलं नाही, परत वाचलंय त्यात अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. बघा आता कला का फायली आमच्या आम्हाला माहित बी नव्हती. ते म्हणले त्या नोंदीच्या फायली तुम्ही वर का देत नाही ताबडतोब. काही म्हणते जाड पातळ रक्कम देत नाही. ते म्हणले मग ते राहिले 14,000 त्यांच्या कोणी म्हणते ते 700 रुपये. आणि मग म्हणले आता ह्यो शेतवाला आहे ना, ह्यो शहाणा आहे, जर आपल्या ऐकण्याचा बाहेर चालला, ह्यो पैसे घेत नाही म्हणे. आपल्या विचारातला ते तर लगेच बंद करून टाक शेतू. बघा आता खायचं ठराव करा, त्याचं शेतू मुठ करून टाकलं लगेच. त्यांना असं असं त्यांच्यावर कारवाई करू. कारवाई ऐकून नाही, नाही, 3 वर्ष गेली नंतर फेसबुक पडलं ना सगळं. आता मला मुळे थोडं थोडं पण समजून घेतलं पाहिजे. तुमचं ऐकलंच मी कवाच माणसाचा शब्द खाली पडून दिला. नाही, मुद्दा असा आहे की आता बी पडून देत नाही, पण 29ला मी थांबत. जात प्रमाणपत्र जे द्यायचा विषय आहे त्यामध्ये 4चा जो विषय आहे ते काय झालेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी ठामपणाने सांगतो आम्ही सगळे की याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा संबंध नाही आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा देखील संबंध नाही. बरं, हा. त्याला माहित सुद्धा बरं, नाही मी हा मीडियात विषय. एक शब्द दिला. जर फडणवीस साहेब शिंदे साहेब याच्यात नाही तर तुमच्यापेक्षा दोघं मोठे झाले का? तर ठीक आहे ना, त्याचं त्याला माहितीच नाही ना, झाल्यानंतर कळालं. मी सांगितलं झाल्यानंतर सांगितलं बरोबर आहे ना. मग त्यामुळे आता ती प्रक्रिया पुढची मी सुरू 2 महिने करतोय आधी ना आपण. सांगितलं म्हणतो ना. पुढची प्रक्रिया कशी पुढची करायची प्रक्रिया आहे, दादा सुरू त्याचं करतोय ना. आपण- विखे पाटील साहेब लय बेकार करा नाही. तुमचं मध्ये आमचं ऐकू तुमचं वेगळं तुमचं डोकं वेगळंच ते झालं दिसतंय. हो ना, मी सांगितलंय हे तुम्हाला ज्यावेळेस खरे शब्द ऐकायला मिळतात ना, मी सांगितलंय 2 महिने आधी सांगितले दोघांना की याचा फटका लय भयान होईल बरं का. त्यांनी स्थानिक पातळीवर हस्तक्षेप हा. होता